मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधीजीने केला होता. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? जे आपण पाणी पितोय आजच्या काळात, त्या पाण्याचा सुद्धा सत्याग्रह झाला होता. हा मित्रांनो, झाला होता. इथे जिथे मी आज आलो आहे, हारसडामध्ये, इथे 14 तळ्यावर हा सत्याग्रह झाला होता. जिथे मी आता उभा आहे. इथेच 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास घडवला होता. ही घटना केवळ सामाजिक नव्हती, ती होती मानवतेच्या हक्कांची पूर्ण स्थापना. हा सत्याग्रह म्हणजे दलित समाजाचं आम्ही माणूस आहोत हे ठामपणे जगासमोर सांगणं होतं. या घटनेवर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहनही केलं. मित्रांनो, हा सत्याग्रह नव्हता, तो दलित समाजासाठी हा एक अधिकार होता. 14 तळा सत्याग्रहामुळे भारतात सामाजिक समतेचा पाया अधिक भक्कम झाला. हे आंदोलन म्हणजे भारतातल्या दलित चळवळीचा पहिला निर्णायक टप्पा होता. यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व सामाजिक नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य, बंधुता आणि समता बहाल केली. 14 तळ्यावरचा सत्याग्रह फक्त पाण्याचा लढा नव्हता, तो होता माणूस म्हणून जगण्याचा एक लढा. तो आजही आपल्याला शिकवतो, हक्क मागायचे नसतात, ते मिळवायचे असतात. मित्रांनो,